मुझी ती आमची सांगणारा संभाजीराजा औरंगजेबाच्या बरोबर आहे. म्हणतात ना, नाक दबले की तोंड उघडता. चिमटीला पकडण्यात आला, श्वासाचा जीव पण मला तोंड उघडला गेला. जीव बाहेर आली, जीव पकडण्यात आली, संपत तलवारीचा मार झाला. जिभेनं जगदंब जगदंब जगदंबचे बोल घुमवले. ती जीभ संभाजीराजापासून दूर केली गेली. रक्ताची चिरकांडी उडली. अंगावरचं कातडं बटाट्याची साल सोलावी तसं सोलून काढलं. अंगावरचा केस ना केस उपटला. हातापायची मोठ्या छत्री नको उपस्थित. काय अवस्था माझ्या राजाची. वाईट अवस्था आहे दादा. तो संभाजीराजा धर्मासाठी गेला दादा. धर्मासाठी गावेतून जोड्या गॅस मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य उपले. राज्य हवंय मला, पण हिंदू धर्माचं राज्य हवंय दादा. त्याच्यासाठी संभाजीराजाचं बलिदान आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंड हे क्षमा करणे का बीज वाढवावे. नामाचं बीज वाढवायचं आहे. तुकोबाराय सांगतात ते जगदंबेचं नाव होतं म्हणून 39 दिवस संभाजीराजानं सहन केल्या शिक्षा. सहन केला. ते जगदंबेचं नाव, ते महादेवाचं नाव, ते भगवान परमात्म्याचं नाव तुम्ही जर घेतलं 100% मागे पुढे उभा राहील. तो देव तुमच्या पाठीशी पुढे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्यासाठी कुणाचं नाव? देवाचं नाव घ्यावं लागेल. एकच वेळेनंतर समोर बसलेल्या मंडळींना आपापले दोन्ही हात वर करायचा. सगळे हात वर करा सगळ्यांनी. लक्ष देणे कमी काय सांगतो मग टाळी वाजवा. एवढी गोड टाळी वाजवायची, एवढी गोड टाळी वाजवायची, एवढं गोड देवाचं नाव घ्यायचं. पंढरपूरचा विठोबा आज इथं फुले पिंपळगाव मध्ये कीर्तन ऐकायला आला पाहिजे. एवढी गोड टाळी, एवढं गोड देवाचं नाव. विठोबार घेतलं का देवाचं नाव? पटपट घेतलं का? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला हात वर करायला मी लावले, खाली करायला कोणी सांगितले? सांगतो.